बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर सातपूर हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज सातपूर पोलिसांच्या वतीने रूट मार्च काढण्यात आलाय। दरम्यान हा रूट मार्च राजवाडा, सातपूर गाव आणि सातपूर मस्जिद परिसर येथे काढण्यात आलाय। यावेळी अधिक माहिती सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांनी दिली आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये पोलीस उपायुक्त मुनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे, पोलीस उपनिरीक्षक राकेश न्याहाळदे, आजीनाथ बटुळे, विलास गीते, राम पाटील, दत्ता गायकवाड, प्रशांत पवार, देवी पथक, 25 अंमलदार, 40 होमगार्ड, 5 पोलीस अधिकारी, दामिनी पथक आदी पोलीस अधिकारी कर्मचारी या रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते। सर काय सांगा, आज रूट मार्च काढला आपण? रोजी असणाऱ्या बकरीच्या अनुषंगाने 7, 8, 9 या 3 दिवसांमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत। सदर धार्मिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने सातपूर गावामध्ये, सातपूर हद्दीमध्ये सातपूर पोलीस स्टेशनकडून माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या निर्देशाने रूट मार्च घेण्यात आलेले आहे। पोलिसांची सुसज्जता राखण्याच्या उद्देशाने सुद्धा रूट मार्च घेण्यात आलेले आहे। सातपूर भागामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कोणताही निर्माण होत नाही आणि सण उत्सव शांतपणे साजरे करणे यासाठीचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि यावेळी सुद्धा त्याच अनुसरून आपण रूट मार्च घेण्यात आलेले आहे। तरी सर्व मुस्लिम दरम्यान बकरीच्या शुभेच्छा सर्व सातपूरवासियांनी शांतता राखावी आणि चांगल्यापणाने सण उत्सव साजरा करावा असे आम्ही आवाहन करतो। नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात, सातपूर।